प्रज्ञा, नक्कीच मुंबई पोलिसांनी जरी 5,000 नागरिकांची संख्या या ठिकाणी नोंदवली जरी असली, मात्र आपण पाहतोय की काल रात्रीपासूनच या ठिकाणी मराठा बांधव हे यायला सुरुवात झालेली आहेत। एकूणच हा जो सीएसटीचा परिसर आपण जर पाहिलात तर ज्या ज्या ठिकाणी नजर जाईल त्या ठिकाणी भगव्या शाली, भगवे झेंडे आणि ते नागरिक म्हणजेच मराठा बांधव हा प्रामुख्याने पाहायला मिळतोय। आता पोलिसांकडनं या सगळ्या बांधवांना आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये जाण्याची विनंती केलेली आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यातनं या ठिकाणी नागरिक आलेले आहेत। माझ्यासोबत या ठिकाणी एक नांदेडचा मुलगा आहे जो या ठिकाणी अपंग आहे, मात्र समाजासाठी इकडे आलेलो आहे अशी त्याची भावना आहे। आपण त्याच्याशी जरा बातचीत करणार आहोत। दादा, काय सांगाल, कुठून आलेला आहात, काय नेमक्या तुमच्या भावना आहेत? साहेब, माझं गाव नांदेड आहे, पुयनी म्हणून। मी कुणबी मराठा आहे आणि आम्हाला आरक्षण हे मिळालंच पाहिजे। सरकारला जर 58 लाख नोंदी मिळाल्या असतील आणि पाटील काय मराठा समाज काय मूर्ख आहे का इथपर्यंत यायला? त्यांना माहिती असून सुद्धा बाकीच्या लोकांचा राजकीय बळीपोटी फडणवीस सरकार हे निर्णय घेतोय। आजच्या तारखेमध्ये जोपर्यंत आम्हाला कुणबी आणि ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही। बहेत्तर आमचा जीव जाईल पण आम्ही मुंबई सोडणार नाही। दुसरीकडे आपण पाहिलं तर या ठिकाणी ज्या पद्धतीने मराठा बांधव हा जमलेला आहे, मात्र त्यांची गैरसोय हे देखील तितकीच झालेली आहे। त्यांच्या सांगण्यानुसार पाण्याची सोय नाहीये, त्याचबरोबर रेल्वेच्या गाड्या या उशिराने आहेत, तर या ठिकाणी जे शौचालय आहे त्यामध्ये देखील पाणी नाहीये। माझ्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी मराठा बांधव आहेत, आपण जाणार आहोत। सर्वप्रथम सर्व मराठा बांधवाला नमस्कार। आज आपण मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार समस्या म्हणजे आम्ही पुणे स्टेशनवरून रेल्वेने येत असताना एकतर गाड्या लेट सोडल्या, 8 वाजता आणि 10 वाजताच्या पूर्ण कॅन्सल केल्या गाड्या, त्यामुळे आम्हाला यायला उशीर झाला। तरी पण आम्ही आलोच, परंतु इथं आल्यानंतर मुंबई येथे आल्यानंतर आम्हाला शौचालय जाण्यासाठी आमच्या बांधवांना शौचालय रांगाच्या रांगा 2-2 एक 30-30 फूट लांबच्या लांब रांगा लागून सुद्धा तिथं व्यवस्थित पाणी भेटलं नाही। त्यामुळे आम्हाला पूर्ण पाणी बंद केलं, त्यामुळे आम्हाला बायकळा इथं पाठवण्यात आलं। पण इथलं तिकीट असताना, इथला आमचा महाराष्ट्र असताना, इथली आमची राजधानी असताना, इथलं आमचं मराठा असताना तुम्ही राजकारण कसे करताय? ह्याला गाड त्याला गाड त्याला घे। अरे पण इथं मराठा एक आला असताना तुम्ही शासनाने जरी कुठला जरी पैलवान आणला, तुमच्या काय भावना आहेत? आमचं पूर्ण गैरसोय झालेली आहे। इथं आमच्या शिवरायांचा महाराष्ट्र असून आमची हालत आहे। आम्ही सगळ्यांचे एवढे मावळे असून कट्टर, आम्हाला आरक्षण भेटत नाही। आमचे सगळे लहान छोटे मुलं आरक्षणामुळे आज नोकरी नाही त्यांना। दादा, मी रात्रीपासून बसलो इथं, मला आणखी इथं संडासला जायला देखील पाणी नाही बाथरूम मध्ये। आज माझा मराठा बांधव पूर्ण एवढा मराठा बांधव इथं आलाय, कशासाठी आलाय? आम्ही आमचा हक्काचं मागतोय, आम्हाला हे द्यायला तयार नाहीत। आज माझे मराठी बांधव, माझे एवढे विद्यार्थी आहेत, आज 95% विद्यार्थी आहेत। आम्ही छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आलो, सर्व समाज बांधव महाराष्ट्रात इथं आलेला आहे। आणि जे मराठ्यांचे आमदार खासदार आहेत त्यांनी सांगितलं होतं, मोबाईलवर युट्यूबवर हे बातम्या टाकल्यात की टोल नाका फ्री केलेला आहे, परंतु प्रत्येक मराठा समाज बांधव जो आलेला आहे त्याचे या ठिकाणी या शासनानं या टोल नाक्यावरनं पैसे कट केलेले आहेत। मग हा कुठला तुमचा 420 आहे? आज जर तुम्ही इथं मूर्खपणा करताय, समाजाला दिशाभूल करतायत, तर उद्या तुम्ही जेव्हा मतदान मागायला येताल, फडणवीस साहेब ध्यानात ठेवा, या समाजामुळे तुम्ही त्या खुर्चीवर आहे आणि त्या खुर्चीवरनं खाली घेण्याची ताकद सुद्धा या समाजात आहे। हा समाज तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये नक्कीच याचं उत्तर देईल। तुम्ही लवकरात लवकर या आरक्षणाचा निर्णय घ्या, अन्यथा याला होणारे परिणाम हे तुम्हालाच भोगावे लागतील आणि तुमच्यासह केंद्र सरकारला सुद्धा भोगावं लागेल। सरकार पडल्याशिवाय राहणार नाही। मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मराठा समाज मुंबईतून हटणार नाही। साहेब, मी देऊळगाव दुधाटे पूर्ण परभणीहून आलो। रात्री देवगिरी गाडीचं रिझर्वेशन केलेलं होतं, देवगिरी गाडी पूर्ण कॅन्सल केली, त्याच्यानंतर नंदीग्रामने यावं लागलं, ती बी दादरपर्यंतच आली। म्हणजे अशी येत्या वेळेस भरपूर काय आमची हेळसांड झाली। पाणी नाही, इथं आल्याच्या नंतर बाथरूमला सुद्धा पाणी नाही। आपण इतके दिवस झालं जाणून बुजून ह्या गोष्टी केल्या जात आहेत। मराठा समाजाच्या 1.5 लाख कुणबी नोंदी सापडलेल्या असून त्यांना आतापर्यंत तरी त्यांच्या सगळ्या सोयीचा आदेश काढला नाही। मागच्या वेळेस फक्त चॉकलेट दिलं पण त्यांनी आरक्षण दिलं नाही। प्रत्येकाला अधिकार असतो आरक्षणाचा। आरक्षण जो आहे, ज्याची नोंद सापडली त्याच्या सगळ्या सोयीचा आदेश तात्काळ काढावा आणि सर्वांना, मराठी समाजाला सगळ्यांना आरक्षण द्यावे। पहिल्या सर, आम्ही बीड जिल्ह्यातून आलात, अंबाजोगाई आमचं गाव आहे। 2-3 दिवस झाले सर इथं आम्ही, सोय तर होईनाच झाली आणि दुसरे एवढे मराठा तरुण आलेले आहेत
आणि इतक्यांची बेजारी होईल आणि गावात इथं मुंबईमध्ये आल्यानंतर गाड्यावर फाईन मारायले सर 2-2 हजार रुपये उगाच फाईन मारायले सगळ्या गाड्यावर. आणि दुसरी एक आणखी अडचण अशी की आम्हाला ओबीसी आरक्षण पाहिजे. आता दुसरे ओबीसी समाज काय म्हणते तुम्हाला ओबीसी आरक्षण का पाहिजे, कारण का तर ओबीसीला आरक्षण आहे 27%, तर त्यातलं अर्धा आरक्षण हे माळी समाजानं घेतले सर, की ऑलरेडी त्यांचा समाज 32% असून त्यांना आरक्षण 23%, 17-19% त्यांचं आरक्षण घेतलेलं आहे. तर आमच्या समाजाला ओबीसीचं आरक्षण भेटावं अशी आमची मागणी. जय शिवराय. आमच्या 58 लाख नोंदी सापडून देखील सरकार आमची किती आमची म्हणजे हेळसांड करणार आहे, फसवणूक करते सरकार. यावेळेस आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जाणार नाही, 1 इंच देखील आम्ही मागे हटणार नाही. संभाजीनगर करसगाव मी उपोषण धरलं होतं. साखळी उपोषण धरून 6 दिवस अन्न पाणी सोडलं होतं. इतके हाल झाले आमचे. जरंगे साहेब खरंच ते शिवाजी महाराज जन्माला आले आमच्या समाजमध्ये, त्याच्यासाठी पुरा समाज खट्टी झालाय, पण ते तरी ऐकत नाही. हे सरकार कसं आहे, त्रिमूर्ती सरकार आहे, सगळं पत्ता छकलेऊन खेळते आपले. याच्यात काही होईना, आम्ही बंबई सोडणार नाही आरक्षण नेल्याशी. आमचा सरकारवर एक आरोप आहे की शिंदे साहेबांना बोलू दिलं जात नाहीये. शिंदे साहेबांनी जे आरक्षण दिले ते आरक्षण कुठं आहे? वाशीमध्ये आम्हाला चॉकलेट देताना फडणवीसनं काय कुठली चॉकलेट खाली होती याचा विचार करावा. आमच्या 58 लाख नोंदी भेटल्यात ना, त्यात ते रितसर आणि ओबीसी मधूनच आरक्षण द्यायला पाहिजे, अन्यथा आम्ही मुंबईत मरू पण गावाला जाणार नाही. आमच्या हगायची व्यवस्था सदावर्तेच्या घरी करा. सदावर्ते कुठे आहे? तर आपण पाहिलं तर की या ठिकाणी भिन्न अशा भावना या नागरिकांच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी आलेल्या मराठा बांधवांना त्यांची गैरसोय ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे. अनेक ठिकाणी पाण्याची सोय नाही आहे. काही ठिकाणी जर आपण पाहिलं तर त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आल्याचं आश्वासन सरकारकडनं देण्यात आलं, मात्र ते देखील कुठेही नसल्याची जी खंत आहे ही मराठा बांधवांकडनं व्यक्त केली जात आहे. रेल्वेच्या डब्यांमध्ये पाहिलं किंवा आझाद मैदान परिसरात पाहिलं तर